नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा तिसऱ्या प्रकरण सर्कल या प्रकरणामधला एक महत्त्वाचा प्रमेय बघूया. ज्या प्रमेयाचं नाव आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. सर्वात प्रथम प्रश्न निर्माण होतो की व्हॉट इज मेन बाय टचिंग सर्कल्स. इफ टू सर्कल्स आर इन द सेम प्लेन and if they intersect to each other in exactly one point, then the circles are said to be touching circles. जर दिलेली दोन वर्तुळे हे एकाच प्रतलात असतील आणि ती एकाच प्रतलात असतील आणि त्यांच्यामध्ये एक आणि एकच बिंदू कॉमन असेल किंवा ते एकमेकांना एका आणि एकाच बिंदूमध्ये छेदत असतील तर त्यांना आपण काय म्हणूया, स्पर्श वर्तुळ. मग स्पर्श वर्तुळांचे दोन प्रकार आहेत. दे आर इंटरनल टचिंग सर्कल्स आणि दे आर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स. If two circles are touching circles and one circle is in the exterior of the other circle, then that circles are said to be externally touching circles. हे externally touching circles आहेत. Externally touching circles. If two circles are in the same plane and one circle, yes, if two circles are touching circles and one circle is in the interior of the other circle, then they are said to be internally touching circles. Internally touching circles. बाह्य स्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळे. स्पर्श वर्तुळ, if two circles are in the same plane and they intersect to each other in exactly one point, then the circles are said to be टचिंग सर्कल्स. मग सर्कल टचिंग सर्कलचे दोन प्रकार आहेत, बाह्य स्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळे. जर दिलेली वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील त्यांना बाह्य स्पर्शी वर्तुळे म्हणतो. जर दिलेली दोन वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करत असतील त्यांना आपण अंतरस्पर्शी वर्तुळे म्हणूया. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, टू सर्कल्स टच ईच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. आता ही ए अँड बी आर द सेंटर्स ऑफ टू सर्कल टचिंग सर्कल्स. And P is the common point. P is their point of contact is there, understand? And we want to prove that that point lies on the line AB. AB वर बिंदू P आहे हे सिद्ध करायचं आपल्याला या ठिकाणी. इथं their common point lies on the line joining their centers. त्यांचा सामायिक बिंदू हा किंवा स्पर्श बिंदू हा त्यांच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषेवर असतो हे आपल्याला या ठिकाणी इथं सिद्ध करायचं आहे. बघा आता इथं दोन वर्तुळ काढलेले आहेत. हे इंटरनल टचिंग सर्कल्स आहेत, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आणि इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. राईट, यस. गिवन मध्ये लिहिणार आहे मी, गिवन A and B are the centers of touching circles and point P is their common point or point of contact. E and B are the touching circle, are the centers of two touching circles and point P is their point of contact. बिंदू P हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तो स्पर्श बिंदू आहे. A आणि B हे केंद्र असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात किंवा स्पर्श वर्तुळे आहेत आणि P हा त्यांचा स्पर्श बिंदू आहे. आणि काय सिद्ध करायचं आपल्याला या ठिकाणी, आपल्याला काय सिद्ध करायचंय, दोन स्पर्श वर्तुळांचा स्पर्श बिंदू हा त्यांच्या केंद्रबिंदू मधून जाणाऱ्या रेषेवर असतो हे सिद्ध करायचं. पॉइंट P लाईज ऑन द लाईन जॉइनिंग AB. Line joining the points A and B, understand? Means point P, that is common point, lies on the line AB, understand? आता प्रूफ अत्यंत साधं प्रूफ आहे, लक्ष द्या, खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही जी स्पर्श वर्तुळ आहे ते स्पर्श वर्तुळे आंतरस्पर्शी बी राहू शकतात, बाह्य स्पर्शी बी असू शकतात. इंटरनल टचिंग सर्कल्स असू शकतात, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असू शकतात. म्हणून या ठिकाणी दोन वर्तुळ, दोन आकृत्या काढलेल्या आहेत. बाह्यस्पर्शी वर्तुळांचे बी सेंटर्स आणि कॉमन पॉइंट एकाच रेषेवर असतात
कोलिनियर असतात आणि अंतरस्पर्शी असतील तर त्यांचे बी सेम कॉमन पॉईंट आणि त्यांचं जे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ते एकाच बिंदूवर असतं, म्हणजे एकाच रेषेवर असतात. हे आपल्याला या ठिकाणी ते सिद्ध करायचं. लक्ष द्या, त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये ही शक्यता सत्य आहे. मग मी काय करणार आहे, या ठिकाणी यांची कॉमन टँजेंट काढणार आहे. इथं कॉमन टँजेंट काढतो. यांची कॉमन टँजेंट लाईन एल. मी काय केलं, लाईन एल काढली कॉमन टँजेंट. लक्षात आलं का, ह्या दोन्ही वर्तुळांची. यस, ड्रॉ common tangent, draw the common tangent, draw line L which is common tangent of the circles at पॉइंट P किंवा पासिंग थ्रू पॉइंट P. बिंदू P मधून पास होणारी या ठिकाणी मी कॉमन टँजेंट काढले. मग मी जोडून घेतो सेग AP सेग BP. आता हे जोडून घेतो. AP जोडलं, BP जोडलं. इथं पण या ठिकाणी AP BP आपल्याला या ठिकाणी जोडता येईल. राईट, ही जोडलेलं. आता होतं काय, A आणि B ही वर्तुळाची केंद्र आहे. A आणि B ही आंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळांची केंद्रबिंदू आहे. तर P हा त्याचा स्पर्श बिंदू आहे. P हा त्याचा स्पर्श बिंदू आहे. आपल्याला सिद्ध करायचं की हा जो स्पर्श बिंदू आहे हा केंद्रातून जाणाऱ्या रेषेवर असतो. केंद्रातून जाणाऱ्या रेषेवर असतो. म्हणजे बिंदू P हा AB वर आहे. बिंदू P हा AB वर आहे सिद्ध करायचं. आता मला सांगा, लाईन L इज द टँजेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर A. अंडरस्टँड? इथे कॉमन टँजेंट काढल्यामुळे मला समजायचं की AP इज लाईन seg AP is perpendicular to line L. कारण L is the tangent of the bigger circle. Understand? मी असं म्हणू शकेल या ठिकाणी की seg AP is perpendicular to the line L and seg BP is perpendicular to the line L. का बरं? कारण टँजेंट थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ अ टँजेंट. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी काढलेली स्पर्शिका ही त्या स्पर्श बिंदूमध्ये काढलेल्या त्रिज्येला लंब असते. मग ही स्पर्शिका आहे ना, ही स्पर्शिका असल्यामुळे हे त्रिज्येला लंब असणार. A केंद्र असलेल्या वर्तुळाची बी स्पर्शिका आहे, B केंद्र असलेल्या दोन्ही वर्तुळांची आपण कॉमन स्पर्शिका काढलेली आहे. ड्रॉ लाईन L which is common tangent of both the circles at point P. दोन्ही सर्कलची. म्हणून या ठिकाणी AP लंब L होईल आणि BP सुद्धा लंब L होईल. इथं सुद्धा तीच परिस्थिती असेल, AP लंब आणि या ठिकाणी इथं पण लंब असेल. लक्षात आलं की नाही? म्हणजे याचा अर्थ असा झाला की लाईन AP is perpendicular to line AP is perpendicular to line L and line BP is perpendicular to line L. Therefore, we can say that line AP is perpendicular to line L and line BP is perpendicular to line L. याचा अर्थ this means that two distinct lines AP and BP are the two distinct lines which are perpendicular to the same line at the same point. एकाच बिंदूमध्ये दोन रेषा एका रेषेला लंब आहे. एखाद्या रेषेवर एका बिंदूमध्ये दोन रेषा एकाच बिंदूमधून पास होणाऱ्या दोन रेषे एकाच बिंदूमध्ये दोन रेषा लंब राहणे शक्य नाही. एकाच बिंदूमध्ये जाणाऱ्या ही विसंगती आहे. कारण एखाद्या रेषेवरील एका बिंदूमध्ये फक्त आणि फक्त एकच लंब रेषा काढता येते. एखाद्या रेषेवरील एखाद्या बिंदूमध्ये त्या रेषेला फक्त एकच लंब रेषा काढता येते. दोन रेषा यायला लागल्या. कोणत्या दोन रेषा आल्यात? AP इज परपेंडिक्युलर टू लाईन L आणि BP इज परपेंडिक्युलर. AP ही सुद्धा L ला लंब आहे, BP ही सुद्धा L ला लंब आहे. AP ही P मधून जाते, BP ही P मधून जाते. म्हणजे बिंदू P मध्ये रेषा L ला दोन
रेषा लंब आहेत, म्हणजे हे विसंगती आहे. म्हणजे या ठिकाणी therefore लाईन एपी आणि बीपी आर नॉट डिस्टिंक्ट. लाईन एपी आणि बीपी या दोन भिन्न रेषा नसून त्या रेषा कशा आहेत, एकच आहे. अंडरस्टँड? बट दिस इज कॉन्ट्रडिक्शन. लाईन एपी and BP are not distinct lines, but this is contradiction. Understand? But this is contradiction because we can draw only one line perpendicular to given line in a given single point. गिवन पॉइंट और दिलेल्या एका बिंदूमधून एक आणि एकच लंब रेषा काढता येते. हे दोन रेषा लागल्यात. Therefore line AP and BP are not distinct. Therefore we can say that therefore line AP and line BP are not distinct. त्या भिन्न नसून कशा आहेत, त्या भिन्न नाहीत. अंडरस्टँड? वेगळ्या नाहीयेत. Therefore point A, B and P are A, B and P are collinear. ते एक रेषीय आहेत. Therefore we can say that point P lies on the line AB. Understand? Point P lies on the line AB. AB is the line joining the centers of two touching circles. AB ही त्या स्पर्शवर्तुळांच्या केंद्रांना जोडणारी रेषा आहे आणि त्यांच्यावर P हा बिंदू कॉमन पॉइंट आहे. त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, स्पर्श बिंदू आहे, टचिंग पॉइंट आहे. लक्षात आलं की नाही? तर टचिंग पॉइंट जो असतो तो त्या सेंटरला जोडणाऱ्या रेषेवर असतो. ते आपण आता या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. Hence we have proved that hence we have proved that if two circles touch each other, if two circles touch each other, their point of contact lies on the line joining, lies on the line joining their centers. म्हणजे जर दोन स्पर्शवर्तुळे एकमेकांना दोन स्पर्शवर्तुळे असतील तर त्यांचा जो स्पर्श बिंदू आहे तो त्यांच्या केंद्रामधून जाणाऱ्या रेषेवर असतो. हे आपण आता या ठिकाणी इथं सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. थँक्यू.